सोंडवाकडी एकदंता सोंडवाकडी एकदंता आम्हा बुद्धी दे चांगली गणनाता चांगली आणि पहिल्यान मान करू डॉक्टरी माते मान करू नगर पुरागास
देवा हे तू दे आधी दक्षिणा देण्याच्या आधी ना राम बोलो देव बोलो राम बोलो किसा आहे का बस पिंगळा आलो तुमच्या गावात बी आपण बायका जायच्या आलो ए बायानू दक्षिणा देवा पिंगळा दक्षिणा देवा माऊर गडावरनी पिंगळाला तुमच्या दारी ए डुगु 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 डमरू वाजविता ला 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 माझी जमेल का जमून घ्या पिंगळा महादारी बोल बोलितोय का पिंगळा महादारी वर त्याच गावाबाहेर देवाचं नामस्मरण करा चौसा किती काय केलेस का ना तर सगळं माती सगळं माती गेले की जो बोल गावाच्या बाई इष्टन कमी काय ते कमी ए पिंगळा महादारी बोल बोल त्याची हितच होते माती तुम्ही म्हणाल घोड आणि हाती हितच होते माती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती
असू दे काय असू दे काय असू दे लोट मारून देवा जेवणाचा कार्यक्रम असू दे इलेक्शन असू दे काय असू दे कसे इंगळाकडून आले आपण आवश्यक आले बाबा मी बाबा तर ऐकते कोण नाही ते बोंबलो कुठे एका दोघांना मारायचे ते कोण नाही देवाच्या कामात रावण केवढा होता सांगून बघला त्या जानवर कोण ऐकून नाही या कणान सोडून या कणान सोडून देता येईल रावण मेला सिकंदर म्हणून माता माहित आहे तुम्हाला सिकंदर तुम्हाला कोणते वाचलायचे सिकंदर तो जग जिंकूच गेला पुरं जग शिकंडी नाही माहित नाही तो इतिहास वाचत नाही सिकंदर तो जग जिंकूच गेला थोडं जिंकले आमच्यानं आणि शेवट काढला का कुणाच्या बाबाच गावला सगळं मग त्यानं काय सांगल्या माझे तिरडी घालताना हात मोकळे सोडा बाहेर तिरडीच्या बाहेर काढा म्हणजे आलो तसा मोकळा जावासाठी माणसं तसंच आहे का हलवीतच जात आहे काय ना किती काय कर काय व्हायचं कायच नाही दोरा बी नाही काय शिल्लक राहणार इंगळा महाद्वारी बोल बोलतोय का महाद्वारी बोल बोलतोय का कुणीतरी केलं संती दुसऱ्याच्या नादास लागून गेले कोणीतरी नाही करून चालत आपल्या मनानं पाहिजे या बाई शेजारणीनं केलं आणि मला पंढरीला नेलं ग दुसऱ्याचं बरं झालेलं पटताय नाही मग काय केली ठाव काय माझं सगळं गडगंज चाललेलं व्यवस्थित जवळजवळ 5-6 म्हशी जवळजवळ 10-12 लिटर दूध त्यात आणि 4-5 लिटर पाणी घातलं की 15 लिटर दूध मग हे शेजारणीच बघवेना झालं मग शेजारणीच बघवेना झालं तर मग हिचं दूध कसं बंद करायचं मग काय केली तिने आयडिया मला मुरली चल पांडुरंगाकडे गेले की आणखी दूध वाढतलं काय आणखीन दूध वाढतलं म्हटली मी बी खुडी उठल्याने सुटले आता पंढरपुरात पांडुरंगाकडे जाऊन दूध नाही वाढवत इथे ऐका उगाच गेले बाई पंढऱ्याशी उगाच गेले बाई पंढऱ्याशी आणि आटल्या ग माझ्या गाई म्हशी काय झालं गेलं आटोल मग बरं झालं का वाईट झालं या बाई शेजारणीनं केलं ग बरं मेला ग उपाशी धारदाखड तुझ्यासारखं सासरा घरचं सगळं काम करी पुरं दूध काढूचं पिंडी आणूचं आमचं तुझ्यासारखाच का तुझे दूध काढूचं पिंडी आणू सगळं ह्याला कसं बंद करायचं मी पंढरपुरात गेले याची आम्ही पाणी बंद झालं कोण घालतं तिला मग तिने आयडिया काय केले मला पंढरपुरात लावून दिले सासरा इकडे उपाशी मी ना म्हणून या पण या शेजारणीनं केलं ग बयो मला पंढरीला नेलं पाय जागा
त्या गर्दीतनं चिडून लोकांनी मारल्याने असं आणि तू जरा त्यात जाळ जरा तू लय. म्हणूनच गेलं केलं कशा मी जाईत नसतो त्या शेजारने केलं शेजाऱ्याने होत कशी असे शेजारी आणतात चल म्हटलं की मी सुटलो तू जरा जाळ बाई हो. त्यामुळे तू कुठे हो. पंढरीच्या पेटेत तुळशीच्या बागा आणि तेथे गर्दी पुढे हा पाय ठेवायला नाही ग जागा या शेजारीनं केलं ग वयो मला पंढरीला नेलं. त्याचा वाईट होता सांग बघूया म्हणून या शेजारणीनं केलं ग बरो. पंढरीला गेलं चंद्रभागे वाळवंती आणि तिथे पाणी बघून आली मला पियची. एवढं वंगाळ पाणी तिथे एवढं वंगाळ पाणी सगळे कपडे पुढे जागाच नाही सगळ्या पुस्तकातच नाही लोक सगळे काढल्यानी कपडा टाकल्यानी मग पंढरपूरचा दोष नाही हो कुणाचा दोष माणसाचा दोष आहे निस्त्या कपड्या पुढे जागा नाही निस्तावरती कपडा पोवे मग तसल्या पाण्यात आंघोळ करून पुरी खास पडली माझ्या मग झालं बरं माझं बरं झालं सगळं झालं ते वाईट होईल झालं मग हे केलं कोणी त्या बाईन शेजारीनं केली कुठली नावाच्या म्हणून ह्या शेजारीनं केलं ग बया मला पंढरीला मी दूध करायला गाडी सगळे ट्रॅक्टर झाल्या बघतो आलो का घेऊन वासर तोडणं हात मारतो वासरू नाही बरं थळीचा आहे तिची आई लय भारी त्या वासराची आणि याला काय बघायला धड पाजूच नाही 15 दिवस जाग्यावर वासरू झालं योग्य होतं कमजोर झालं ते कमजोर झालं त्याच्यामुळे गाव काय काय आता आले 2 हे आहे घटा लाता मारतात लाले जरा हे नाही घटा येत नाही तुझा गुन्हा मिळाला त्याला पाजच नाही काम कशील नाही लोकांचं गेलं घटाची घटाई नाही पाहिजे बारीक दिसलं तरी
काय काय खाली त्याला काय ह्याच्या तू पाया दोरा घातला हो ह्याच्या बाई दिस लागलेली ह्याच्या मग ते काय केलं होतं ह्याच्या पाया दोरा म्हणला मग ती ह्याच्या पाया दोरा बांधल्यावर मग 15 एक उठता ती बाई 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 तीच लागली म्हणजे एक बाय घरात मारी नाही दारा दिली नाही डाव्या पायाच्या वस्त्रात घातला वा. आई तिच्या आई तीच लागली त्याची आई दिस लागली का जरा काम बरं कर तू लोकांचं आम्ही कष्टाळू शेतकरी पुढे वर आहे. पुढे हा आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी जोडी बैलाची किल्लारी शिंग बैलाची टोकदार जशी भवानी तलवार शिंग बैलाची टोकदार जशी भवानी तलवार गाडी पडवीत असं नजर पडल्या पण अशी माणूस हे झाला पाहिजे. असा बोलता माझ्या बैलाचा वासिंगा नाही पाडे घटायत खाली आहे का बघ बरं काय पिल्लार मध्ये काय याच्यामध्ये आहे कंपोल करते हे पिल्लार मध्ये काय याच्यामध्ये किल्लार मध्ये पांढरे गायचं हे पांढरे गायचं हे पांढरच गायचं होतं मला तर गिर गायचं आहे ते हे पांढरच गायचं होतं कधी गाय पडली चुली झाली काळी हा, म्हणजे हे झाले हे झाले. आता बघितला तुझा काय घालायचं आहे काय पाडे घ्यायचा तुला घासाय पाडे घ्यायचा हे पाडे मला शिकून दादा कुठे ह्याची आई कुठे वाटेत गावनीच घरून आणलो काय फुकटची गाडी पण आणली कशी मेहनत घे मात्र जायतो मुरादा वाड्याचे डोके जोडी बैलाची
साधा एकदम माणूस असा म्हणजे काय देव सगळा देव हिंडीत येतो देव कुठे मिळणार झाला म्हणजे नाही गाण्यात आहे हा, मग. म्हणजे कॉमेडी नाही परंतु देवाचं एक महत्वाचं म्हणजे देवाचा भक्त आहे देवाचा म्हणजे देव समजण्यासारखं त्यात आहे होय, तेच का? कुठे काय, पाणी देव बघितलं काय, म्हटलं तर काय, देवाचा देव भक्त समजण्यासारखं देवाचा आहे. भक्त काहीतरी आहे अशी कॉमेडी मध्ये जास्त अशी नाही, नाही, हा. नाही. त्याच्यामध्ये ना ठराविक म्हणजे पहिलेच सांगतो. होय होय काय झालं मी मथुरेचा मान मथुरेत हा. मथुरा म्हणजे द्वारका द्वारकेत फिरत 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 आलोय हा, ते हा तो आमचा देवाचा देव अंश आहे ना. श्रीकृष्ण श्रीकृष्ण तो कुठे लपून बसला हे गाय ना हे सुचसाठी आलोय बरोबर बरोबर काय हा. मग ह्या गावताय का? गाण्याच्या ह्याच्यातून तो गावताय देव का? गावताय का? सगळ्यांना समजेल होय काय मग ह्याच्या गाण्याचा अर्थ आहे काय गोकुळी पाहिला हा. गोकुळी राहिला आणि पंढरीत पाहिला पाहिला गोकुळीत राहिला आणि पंढरीत पाहिला पाहिला. मग ह्या गाण्याचा संपूर्ण त्या ह्याचा ह्या तुकाराम महाराजांना सगळं समजेल मला समजेल, होय, होय, होय. गाण्या त्याचा अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे ह्या समजेल. याला त्याचा अभ्यास त्याला करणार आजार वाटल्या ना त्याला त्याला खूप दिवस आजार वाटला गाण्याचा हे सगळं तर ते काय होतंय? त्याच्या- गोकुळी राहिला ग पंढरी आता गोकुळी कसा राहिला गोकुळीत कुणाबरोबर होता गोकुळात आणि पुढे काय होत आहे हे ह्या पुढच्या चरणात ते तू सांगितलं गोकुळात गोपाळांचा गोकुळात गोपाळांचा पंढरीत संत मेळा विठ्ठल नाम्या संग नाचू लागला म्हणजे गोकुळात काय केलं गोपाळांचा मेळा जमवल्या गोपाळांचा मेळा पंढरपुरात आला पंढरपुरात संतांचा मेळा जमवल्या आणि ही पंढरी वसुला म्हणून काय झालं गोकुळी पाय पासरी पंढरपुरी भक्तासाठी वस होईल रे पंढरी हा बरोबर हा गोकुळात बासरी वाजवल्या बासरी घेऊन गाई घेऊन जायचा आणि बासरी वाजवल्या की गाई सगळ्या धमाम जवळ जमायच्या. यायच्या जवळ यायच्या हा. मग तिथे तो त्याचा अवतार संपवल्याने पंढरपुरात आला आणि तिथे भक्तांची सगळी मांदियाळी जमवल्या आणि टाळ मृदंगाचा आवाज चालू केला चालू केला आपला, काय? हा. म्हणून काय म्हणताय गोकुळी राय गोकुळात गवळणी हम्म. गोकुळात गवळणी हा आणि पंढरपुरात कोण आहे हा फक्त एकटी रुक्मिणी रुक्मिणी हा बरं हा. एवढा असून सुद्धा देव काय झाला रुक्मिणी जवळ नाही राहूस हा देव राहिला एका बाजूस एकटाच एकटाच तिथे एवढा गवळणीत नव्हता एकटाच म्हणजे एकटाच मध्ये आता पंढरपुरात गेल्यानंतर बरोबर आहे. अरे कोणतरी जोडी पाहिजे ना नाही नाही पंढरपुरात जुळूच नाही घेऊ ना नाही घेऊ हा रखुमाई एके ठिकाणी आणि देव एके हा, ठिकाणी मी आहे. खुलासा केला जरा हा, हा बरं, खुलासा म्हणजे हा खुलासा म्हणजे हे बरं, सांगतो हा, काय. बरं, हा. गोकुळात गवळणी हा. येथे राधा रुक्मिणी आणि पंढरपुरी देव दिसतो एकटाच सावळा बोला गोकुळी राही यमुना तटी
गोकुळी यमुना तटी खेळे गोपगड्यांचा मेळा पंढरपुरी चंद्रभागे तिरी संतांचा जनसोळा गोकुळी पायी श्रमलाशे भाऊ भरी हात घेतले कटेवरी हात पंढरपुरात घेऊन निवांतपणे राहिला जाग्यावर आला गोकुळी पाहिला देव आठवण तरी करून दे.